श्री स्वामी समर्थ. नमस्कार भक्त हो. हर हर महादेव. आज आपण एक महत्त्वाचा विषय जाणून घेणार आहोत. श्रावण महिन्यात महिलांनी आणि पुरुषांनी वेगवेगळे कोणते नियम पाळावेत. सर्वप्रथम एक गोष्ट स्पष्ट समजून घ्या. श्रावणातील मुख्य नियम हे भक्ती, शुद्धता, संयम आणि सदाचार यांवर आधारित आहेत. अनेक नियम हे परंपरेतून आलेले आहेत. ते सर्वांसाठी बंधनकारक शास्त्रीय आदेश आहेतच असे नाही. त्यामुळे श्रद्धा आणि विवेक दोन्ही महत्त्वाचे आहेत. श्रावणाचे मुख्य तत्व. भगवान शिवांची या महिन्यात विशेष पूजा केली जाते. या काळात मन शुद्ध ठेवणे, वाणी संयमी ठेवणे, आहार सात्विक ठेवणे आणि ईश्वर स्मरण वाढवणे हे सर्वात महत्त्वाचे मानले जाते. पुरुषांनी पाळावेत असे पारंपरिक नियम. पहिला नियम ब्रह्मचर्य आणि इंद्रिय संयम. श्रावणात मन, विचार आणि वर्तन यामध्ये संयम ठेवण्याचा प्रयत्न करावा असे संत सांगतात. दुसरा नियम मद्य, तंबाखू आणि मांसाहार टाळणे. शिवभक्तीच्या काळात शरीर आणि मन शुद्ध ठेवण्यासाठी हे टाळावे असे मानले जाते. तिसरा नियम राग आणि कठोर वाणी टाळा. उपवास करूनही जर चिडचिड होत असेल तर त्याचा आध्यात्मिक फायदा कमी होतो. त्यानंतरचा नियम दररोज जप किंवा शिवस्मरण. ओम नमः शिवाय किमान 108 वेळा जपण्याची सवय लावावी. पाचवा नियम श्रम आणि सेवा. घरातील कामात मदत करणे, वृद्धांची सेवा करणे, गरजूंना मदत करणे हेही शिवसेवाच मानले जाते. आता महिलांनी पाळावेत असे पारंपरिक नियम. पहिला नियम सकाळची स्वच्छता आणि पूजा. अंघोळ करून स्वच्छ वस्त्रे परिधान करून शिवपूजा करणे. दुसरा नियम सात्विक आहार. कांदा, लसूण, तिखट आणि जड अन्न कमी खाण्याची परंपरा अनेक ठिकाणी आहे. तिसरा नियम सोमवार व्रत. काही महिला कुटुंबाच्या मंगलासाठी किंवा मनोकामनेसाठी सोमवार व्रत करतात. चौथा नियम वाणीतील सौम्यता. घरात शांतता आणि प्रेमाचे वातावरण ठेवणे हे मोठे पुण्य मानले जाते. पाचवा नियम जप, स्तोत्र आणि शिवपुराण श्रवण. महामृत्युंजय मंत्र, शिवचालिसा, शिवपुराण ऐकणे किंवा वाचणे लाभदायक मानले जाते. मासिक पाळीबाबत संतुलित दृष्टी. या विषयावर परंपरा वेगवेगळ्या आहेत. अनेक घरांमध्ये विश्रांती घेण्याची प्रथा आहे, तर अनेक भक्त महिला त्या काळातही मनाने जप, प्रार्थना आणि ईश्वर स्मरण करतात. महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःच्या आरोग्याचा आदर करा. ईश्वर स्मरण मनानेही करता येते. आता दोघांसाठी समान नियम. हे नियम स्त्री पुरुष दोघांसाठी अधिक महत्त्वाचे आहेत. खोटे बोलू नये, दुसऱ्याचा अपमान करू नये, अन्न वाया घालवू नये, आई वडिलांचा आदर करावा, गरिबांना मदत करावी, शिवलिंगावर स्वच्छ पाणी अर्पण करणे, मनात द्वेष ठेवू नये. आता आपण पाहूया एक महत्त्वाचा गैरसमज. काही लोक विचारतात, महिलांनी शिवलिंगाला स्पर्श करू नये का? याबाबत भारतात वेगवेगळ्या परंपरा आहेत. अनेक मंदिरांमध्ये महिला अभिषेक करतात, स्पर्श करतात आणि पूजा करतात. त्यामुळे स्थानिक मंदिरांची परंपरा आणि घरातील संस्कार यांचा आदर करणे योग्य आहे. आता आपण बघूया श्रावणात काय जास्त महत्त्वाचे. भगवान शिवांना प्रभावित करणाऱ्या गोष्टी. नम्रता, करुणा, सत्य, संयम आणि निष्कपट भक्ती. फक्त उपवास करून उपयोग नाही जर मनात अहंकार असेल. आता बघूया आपण एक छोटा आध्यात्मिक संदेश. पुरुषांनी अभिमान सोडावा, महिलांनी चिंता कमी करावी आणि दोघांनीही शिवनाम धारण करावे असा संतांचा सुंदर संदेश आहे.
आता याचा निष्कर्ष असा आहे की श्रावणात महिलांसाठी आणि पुरुषांसाठी काही पारंपरिक नियम वेगवेगळे सांगितले जातात, पण त्याचा गाभा एकच आहे: शरीराची शुद्धता, मनाची शांतता, वाणीचा संयम आणि भगवान शिवांवरील श्रद्धा. या श्रावणात आपण एकच संकल्प करूया: कोणालाही दुःख देणार नाही, शांत राहू, सात्विक राहू आणि रोज थोडा वेळ ओम नमः शिवाय जपू. हर हर महादेव.